जैन समाजाच्या मागण्या सोडवण्यासाठी मी राज्यसभेत प्रश्न मांडेन. खासदार राजेंद्र जैन. आज नांदेड जिल्हा सकल जैन समाजातर्फे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार बाबूराव कदम, बालाजी कल्याणकर, ओमप्रकाश पोकर्णा, डी.पी. सावंत व महापौर कविताताई मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खासदार राजेंद्र जैन यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की जैन समाजाच्या मागण्या राज्यसभेमध्ये मांडण्यासाठी मी कटिबद्ध असून व त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी त्यांना राज्यसभेवरती घेतल्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मानले. नांदेड माझी सासरवाडी आहे आणि नांदेडचे सर्व लोक आणि सकल जैन समाजाच्या माध्यमातून जे सत्कार झाला हे माझ्यासाठी फार गौरवची गोष्ट आहे. आणि या सत्कार समारोहामध्ये माझे सर्व प्रेम करणारे आणि या नांदेड जिल्ह्याचे राजकीय पक्षाचे सर्व प्रमुख उपस्थित होते. मी ज्या पद्धतीने मी आपल्या जीवनात काम केलेलं आहे, 2 वेळ विधान परिषदेला काम केला, त्याच्यानंतर माझे नेते माननीय खासदार प्रफुल्लभाई पटेल, सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार, सुनील तटकरे साहेब यांच्या माध्यमातून राज्यसभेवर माझी बिनविरोध महायुतीच्या माध्यमातून माझी निवड झाली. आणि पूर्ण नांदेडचे लोकांना, नांदेड जिल्ह्याचे जे माझे सर्व चाहनेवाले ते लोक आहे यांना फार खुशी आहे. म्हणून हे शानदार सत्कार समारोह इथे झाला. ऑपरेशन टायगरला घेऊन शिवसेनेचे आपल्या उद्धव ठाकरेचे 6 खासदार शिंदे सेनेमध्ये दाखल होणार आहेत आणि शरद पवार गटाचे देखील फुटण्याचे चान्सेस आहेत राष्ट्रवादीकडे. हे आजचा विषय नाही आणि याच्याबद्दल बोलणं मला वाजिब वाटत नाही, म्हणून याबद्दल मी काही प्रतिक्रिया देत नाही. सोशल मीडियावरती चर्चा अशी सुरू आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत राष्ट्रवादीच्या संपर्कामध्ये हे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे खासदार आहेत अशी चर्चा. अशी चर्चा कोणती माझ्याकडे नाही आणि हे जे तुम्ही म्हणतात याच्याबद्दल काही मला माहिती नाही, म्हणून याच्याबद्दल काही बोलणं बरोबर नाही. सकल जैन समाजाच्या वतीने काही मागण्या संदर्भामध्ये तुमच्याकडे? सकल जैन समाजाचे, आमच्या सर्व सकल जैन समाज एक चांगल्या पद्धतीने काम करतात आणि आमच्या सत्य, अहिंसा, समाजसेवा हे ध्येय आहे. आणि आम्ही आमचे पूर्ण जैन समाजाचे जे सकल जैन समाज आहे यांची एक प्रमुख मागणी आहे की जे पूर्ण देशात सत्य अहिंसाच्या मार्गावर जैन संत, माताजी जैन संत जे लोक पदविहार करतात त्यांना बरेचसे प्रॉब्लेम येतात, मोठे मोठे ॲक्सिडेंट होऊन राहिले. त्यासाठी केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून त्यांचं संरक्षण झालं पाहिजे. आणि जे सत्य अहिंसाच्या मार्गावर देशात एक चांगल्या पद्धतीने, चांगल्या भावनाने जे काम करत आहे, त्याग तपस्याची जी मूर्ती आहे, यांना हे संरक्षण मिळावा यासाठी मी आदरणीय देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेब यांना भेटणार आणि एक निवेदन देणार आहोत.